ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि विनीत माई तुझ्यासाठी एक कॅश प्राईज देखील आहे. तुला ते आधीच माहिती आहे की कुणाकडून होतं. काय चर्चा सुरू होती मॅच चालवण्याआधी जयेश पाटील सोबत? कॉन्फिडंट कुठेतरी कमी होता. जेपीने सांगितलं चर्चा झाल्यानंतर की या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच तुलाच मिळेल आणि जर तुला मॅन ऑफ द मॅच मिळाली तर 1000चं कॅश प्राईज त्याच्यासाठी आलं आणि ते प्राईज जयेश पाटीलकडनं दिलं जाईल विनीतला. कसं वाटलं या मैदानावरती खेळताना? चांगलं वाटलं आणि आयोजन पण खूप चांगलं केलंय. मला संधी दिली त्याच्यामुळे धन्यवाद. अगदी विनीत माई तुला आठवतं 2017 मनकोली प्रीमियर लीग तिथे जो परफॉर्म केलास आणि त्यानंतर आज भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट आहे ना तुझ्या नावाची देखील एक वेगळी जागा इथे बनती आहे. काय मेहनत करतोस यामागे? तर विनीत माई कमी बोलतो त्याचा परफॉर्म बोलतो. आणि विनीत माईना आज पुन्हा एकदा भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगताला सांगितलं माना की उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. विनीत माईला पुढच्या वाटचालीसाठी दिवा शुभेच्छा. आणि लगेच जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. तिथे सज्जद सिद्दीकजी भावे आणि त्यांच्या सोबतीनं मनीषजी पाटील. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू ओमी. दोस्तों लौट चलते हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 के अद्भुत दुनिया में. टॉस को जीता गावदेवी अंजूर ने पहले फील्डिंग करने का निर्णय. केतन मात्रे और ऋषि भोईर वो जोड़ी जो वाकलन की सबसे अच्छी जोड़ी सामना करने जा रहे हैं. बैट्समैन ऋषि भोईर, गेंदबाज कुणाल मात्रे का. केएम कुणाल मात्रे राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए ऋषि को चॉप करने की कोशिश, बीट किया वहाँ ऑफ स्टंप के बाहर. अच्छी शुरुआत कुणाल की. केएम पेस जनरेट करतोय आणि केएमच्या या बॉलला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला तो ऋषीचा. खरं तर ऑन साईडला खूप स्ट्रॉंग आहे ऋषी, पण आता मात्र बॉलची रेंज ओळखून ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण समन्वय साधू शकला नाहीये. डॉट बॉल. नॉन स्ट्राइक पर वाकलन के कोहिनूर खिलाड़ी केतन मात्रे. व्हाट अ प्लेयर इज बाय करमैन. केएम कुणाल मात्रे राइट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा बैकफुट पे के पंच किया, सीधा कवर्स में कोई रन नहीं. बढ़िया शुरुआत कुणाल मात्रे की. दरम्यान पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कुणाल मात्रे म्हणजेच काय आपलं घरचंच या मैदान आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्या ठिकाणी चांगलं प्रदर्शन. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. ऋषी भोईरचा या ठिकाणी स्ट्रगल पाहायला मिळतोय. कुणाल पटकी भी गेंद बल्ले पे पूरी तरह नहीं आई लेकिन आउटफील्ड में गई है. दूर से दूसरे की कॉलिंग थी, आखिरकार पूरा करते हुए ऋषि भोईर. 2 रन से खाता खुला यहाँ पे ऋषि भोईर का और 2 रन से ही खाता खुला यहाँ पर जीजी स्पोर्ट वाकलन का. आणि सिद्धी सर या ठिकाणी मात्र कुठेतरी वेळ घेतोय वाकळन संघ सेट होण्यासाठी. कारण त्यांना माहिती आहे 6 षटकांचं क्रिकेट असताना मात्र कुठेतरी वेळ घ्यावा लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्याच आत्मीयतेने तितक्याच ताकदीने खेळतो आणि त्याचमुळे त्यांच्या ताकदीसमोर आपल्याला पुढे येण्यासाठी तसे प्रयत्न करावे लागतील. कुणाल मात्रे इस बार दबा ऑन दी आप खेला है. इनफील्ड के ऊपर से कोशिश जरूर की है लेकिन गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. मिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील चांगलं स्कोप सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. ऑन दी अप आणि चांगला बाउन्स ओळखला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कर बॉल हा एरियल रूट घेऊन बॉल सीमारेषा पायलट बॉल. पहिला बॉल या डावातला 12 हाताळला गेला होता. 30 मिनिटाचा कालावधी दोन्ही संघाला दिला जाणार आहे. कुणाल मात्रे राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए ऋषि को बैठक. गेंद फाइन लेग पे 4 रन ऊपर से नो बॉल. हो नावाजलेले संघ आले एकापेक्षा एक. हो मैदानात उतरले. क्या कहेंगे मनीष. ऋषि भोईर चौफेर फटकेबाजी के लिए जाने जाते हैं. त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे आणि त्याचा तो स्ट्रोक मात्र आपण कित्येक वेळा इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर पाहिलेला आणि त्याला मात्र तसे संधी मिळाली आणि या संधीचा सुनिश्चित वापर करता गुडघ्यावर बॉलन्स करून खूप चांगल्या पद्धतीने बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पद्धतीने खेळून काढलाय. आणि या 4 धावांच्या वडीनं आणि नो बॉलच्या वडीनं धावसंख्या जाते ते म्हणजे 11 वर.
व्यासपीठावर एक सन्मान घेणार आहोत. खऱ्या अर्थानं जेव्हा ही स्पर्धा घोषित करण्यात आली तेव्हा पहिला संघ ज्या संघाने या स्पर्धेसाठी नोंदणी केली तो संघ म्हणजेच न्यू यंगस्टार वहाल. या वहाल संघाला आपण सन्मानित करणार आहोत. मी निलेश दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण वहाल संघाला सन्मानित करायचं आहे. इस बीच ड्राइव किया सीधा मिडॉन पे, लेकिन कॉलिंग बहुत अच्छी. इससे कहते हैं आंखों आंखों में रन चुरा लेना. चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये इनफिल्डच्या आतमधून धाव कंप्लीट करणं हे देखील तितकंच गांभीर्याचं असतं आणि त्या ठिकाणी कुठेतरी हे दोन फलंदाज हे लीडर आहेत वाकळण संघाचे आणि त्यांना त्यांच्या खेळाचं महत्त्व माहिती आहे. त्यामुळेच आता स्ट्राईकवर केतन आलंय ही जमेची बाजू या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. केतन मात्रे, कोहिनूर ऑफ वाकलन, टेनिस दुनिया का बड़ा नाम. भिवंडी प्रीमियर लीग में भी क्या परफॉर्मेंस रहा था केतन का. राइट आर्म ओवर द स्टम्प्स. ओ इस मरतबा स्लाइस की कोशिश, बीमर नो बॉल. बीमर नो बॉल और तुरंत ही फील्डिंग साइड ने रिव्यू मांगा है. देखिए मेरे साथ इस वक्त वाकलन की टीम खेल रही है और कमेंट्री की चीफ केंद्रीय मंत्री चषक के कमेंट्री की चीफ ओमकार शेट्टे हैं. एक बात है, दिल से कह रहा हूँ, डिसीजन पेंडिंग, कि ओमकार के लिए चांद के इंतज़ार में चांदनी कभी सोई नहीं और कमेंट्री की दुनिया में ओमकार आप जैसा कोई नहीं. हा नो बॉल असणार आहे. बीमर गेंद और रिव्यू अब यहाँ पर खत्म होता हुआ. केतन ऑन स्ट्राइक. कुणाल मात्रे, शुरुआत बहुत अच्छी की थी इस ओवर की. खड़े खड़े आसमान में तान दिया है, भेज दिया वहां पर. देखना हालांकि क्या कुछ हुआ है. मौका भी दिया और छक्का भी दिया. फ्री हिटच्या बॉलवर ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या लावली आहे जीजी स्पोर्ट्स वागण या संघाने बिनबाद 19 धावा. काय दिमागदार सुरुवात केली आहे. जशी दिमागदार सुरुवात या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री चषकाच्या ऑर्गनायझरने केली तशीच दिमागदार सुरुवात या ठिकाणी वाकळण संघाने केली. बहुत बड़ा नाम है ग्रामीण क्रिकेट का वाकलन. भिवंडी के राजा कपिल पाटिल साहब के सम्मान में ये केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 खेली जा रही है. एक ओवर की समाप्ति, रन बने 19 बिना कोई विकेट के. ऋषि भुईर खेल रहे हैं इस वक्त 11 पर और 6 रन बनाए वाकलन के कोहिनूर केतन मात्रे ने. आई थिंक दिस इज द फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम जीजी स्पोर्ट्स वाकलन. मच फ्लाइंग आणि या ठिकाणी मात्र थोडी चुकामुक झाली केएमची. कुणाल मात्रेचे ते दोन नो बॉल्स, त्यामुळे कुठेतरी फायदा झालाय जीजी स्पोर्ट्स वाकळ्या संघाला. आणि ते आता एंड बदललाय. स्वर्गीय मनीबाई पाटील स्टँड एंड कडून गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर अजित डाकी. Side arm bowler Ajit Daki, one of the famous bowler, brought into the attack from Lodha end. Second power play going on. 3 men outside the ring. There is a deep extra cover, wideish long off, and man at square leg right on the fence. Ajit Daki, who played for City Cricket also in Mahindra Sport. Ajit Daki up to the wicket now. Goes to Rishi Bhuir, firmly Treman. Fielder find the ball in deep. There is a hesitation, but sensibly return from Ketan Matre. Not interesting in second. 1 to score now, 20 without loss.
चांगली कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी हाफवाली बॉल होता आणि कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता तो पोहोचेपर्यंत मात्र एकदा पूर्णकळी संधी मिळाली आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो म्हणजेच केतन म्हात्रे ज्याने या अगोदर ठोकला होता एक षटकार. Ketan Matre facing Ajit Taki. Same field for Ketan Matre also. And there we watch Ajit Taki. Reaches bowling mark, turn up to the wicket now. Ball this time firmly driven, past the mid off. And ball is racing all the way to the long off fence for 4. तरी ठाणे जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. ग्रामीण संघाकडून म्हणजेच काय जीजी स्पोर्ट्स संघाकडून खेळताना मात्र कित्येक मालिकावरींच्या पुरस्कार त्यांनी पटकावले आणि व्यावसायिक संघाकडून म्हणजे जागृती स्पोर्ट्स संघाकडून खेळताना देखील महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी दौरे केले आणि आता मात्र कुठेतरी वरचष्मा या सामन्यावर आतापर्यंत राहिलेला आहे जीजी स्पोर्ट्स वाकळणी या संघाचा. Yes, these two are the very, very important player of Auckland. Ajit Daki. Goes to Ketan Matre, try to cut that ball. Ball is keeping low. Pass the bat, well collect by wicketkeeper, and there will be no run. साईड आर्म बॉलरची हीच खासियत आहे, त्याला बाउन्स मिळत नाही. त्याचवेळी मात्र फलंदाजांना मनासारखा फटका खेळण्यासाठी त्रास होतो आणि तो त्रास आपल्याला पाहायला मिळाला. केतनला ड्राईव्ह करायचा होता, स्क्वेअर विकेट खेळायचा होता, पण मात्र प्रयत्न असफल ठरतोय. Ajit Daki. Turn from Lodha end. This time not a very good stroke. Try to lift this ball. Ball is travelling all on the carpet to deep mid wicket, and with the stroke batsman through for a easy single. 1 to score now. His score moves up to 25 without loss. बऱ्यापैकी थांबवलंय आणि नेहमीच भिवंडी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की अंजूर ज्याला हार नाही मंजूर आणि तसा क्रिकेट मात्र नंतर खेळावं लागेल अंजूर संघाला. Ajit Daki. Goes to Rishi Bhoi, down to leg side, ball in Dusra Molla, white signal from umpire. कुठेतरी मनोबल वाढते फलंदाजांचं गोलंदाजांच्या चुकीमुळे, कारण पहिल्या षटकामध्ये देखील 2 नो बॉल सतळले होते कुणाल म्हात्रेने आणि या षटकामध्ये देखील हा वाईड. कुठेतरी मनोधैर्य नक्कीच उंचावेल. धावसंख्या मात्र 1-1 ने पुढे जाते, 26 वर पोहोचते. Daki turn. Ball this time beauty, swinging Yorker. Dig out very nicely with the short back lift to short backward square leg and with the stroke through for 1. कमबॅक करण्याचा खूप चांगला समर्पक प्रयत्न. ब्लॉक होल डिलिव्हरी आणि बॅटचं हलकंसं आतलं कड घेऊन बॉल जातोय शॉर्टलेग रिजमध्ये आणि एक धाव या षटकामध्ये फक्त 1 चौकार खर्च केले. नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत अजित डाकीची पाहायला मिळाले. Daki. Ajit Daki up to the wicket now, facing him Ketan Matre. Goes to Ketan Matre, hits in the air, but just past the cover. Well covered from the fielder in deep. Enough time batsman gets only 1 run. And that marks end of the second over. GG Sports Auckland 28 without loss. गोलंदाजाने आतापर्यंत थोडासा नाराज केलंय त्यांच्या समर्थकांना, कारण कुणाल म्हात्रेचं पहिलं षटक जे होतं त्या षटकामध्ये खर्च केला त्याने 19 धावा, पण त्यानंतर कुठेतरी धावांना अंकुश लावण्यासाठी अजित डाकीला बोलवण्यात आलं आणि अजित डाकीने खर्च केलेला आहेत एकूण 9 धावा. तर मात्र कुठेतरी आता तो चढता आलेख जात होता धावसंख्या, त्या चढत्या आलेखाला खाली नेण्याचं काम अजित डाकीने केलं आणि सातत्याने तशी गोलंदाजी आता अंजूर संघाला करावी लागेल. देखिए, मुझे तो लगता है कि वाकलन के ये 2 खिलाड़ी हैं, इनके नाम 19 और 8 27 बाइक है. पण तो इतिहास आहे सिद्दीक सर, आणि आजची रात्र मात्र हा सामना कोण जिंकेल त्यावर डिपेंड आहे. गेंदबाजी के लिए इस वक्त विश्वास मात्रे, चैलेंज एक्सप्रेस और लकड़ी तोड़ गेंदबाज, तालुका क्रिकेट के बहुत ही मशहूर ऑलराउंडर. और सबसे बड़ी बात ये, मनीष के 25 साल तक एक ही तरह का क्रिकेट खेलने का जो नाम है वो सिर्फ है तो सिर्फ विश्वास. क्या बात. आणि एक नाव कमवणं लकडी तोड म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा ते यायचे एका इनिंगमध्ये 3 ते 4 बोल्ट नक्कीच घ्यायचे. विश्वास मात्र बॉलिंग ट्रॅकवर पहली गेंद लिफ्ट कर दिया है, पीछे खिलाड़ी, और ये देखिए
क्या छूटा सपना टूटा, मुकद्दर रूठा, ओवर थ्रो भी हुआ है। ओ क्या हो रहा है, कितने रन आए अंपायर, कुल मिला के कितने? 6 रन। दिस इज द पुअर क्रिकेट, दिस इज द पुअर क्रिकेट फ्रॉम गावदेवी अंजूर. आजच्या दिवसातलं सर्वात खराब क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलंय, कारण कुठेतरी एक सोपा चान्स होता, एकदम इझी अटेम्प्ट, फक्त हाताचा पिसारा व्यवस्थित उघडा करायचा होता आणि त्या ठिकाणी मात्र बॉडी बेलन्स चुकताना तुमचा थ्रो देखील चुकतोय आणि त्यामुळे कदाचित सिद्दीक सर, विश्वास मात्र यांचं मानसिक खच्चीकरण होऊ शकते. बिल्कुल इस तरह की घटना से कहीं ना कहीं गेंदबाज को फ्रस्ट्रेशन हो ही जाता है. स्कोर है इस वक्त 34 रन. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असायला हवं, कारण जर तुमचं चांगलं क्षेत्र असेल तुमच्या संघाचा 8 ते 10 धावांचा फायदा होत असतो. पण या ठिकाणी अंजूर संघ मात्र पहिल्या षटकापासून वारंवार चुका करतोय आणि चुकांमधून तुम्हाला परत यावं लागेल. ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, अस्तित्वाची लढाई आहे आणि लढाई लढण्यासाठी मात्र तुमच्या सर्व खेळाडूंना समर्पक असे प्रयत्न करावे लागेल, एकजुटीने प्रयत्न करायला हवेत. विश्वास मात्रे, ओ बढ़िया यॉर्कर खोद के निकाला वहाँ पर. केतन मात्रे ने डीप मिड ऑफ पर 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर आगे सरकता हुआ 35 रन बिना कोई विकेट के. बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं वॉकलन की. एकाग्रता काय असायला हवी त्याचं परिपूर्ण असं उदाहरण विश्वास मात्र यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 30 ते 35 वर्षापासून ते क्रिकेट खेळत आहेत, पण मात्र त्यांची ओळख त्यांनी तशीच टिकवून ठेवली आजपर्यंत. विश्वास मात्रे, उनका जो बॉलिंग एक्शन है, उड़ता हुआ घोड़ा. देखिए ये वो खिलाड़ी है जिस पर कई बार ऐसा रहता है कि क्रिकेट खत्म होता था भिवंडी का. ओ हो पीछे खिलाड़ी अब फंस गए जाल में. ऋषि भोईर आउट. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज. या ठिकाणी अंजूर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्माननीय अविनाशजी दोडे आणि त्यांच्यासोबत सन्माननीय किशोरजी मडवी ग्रामपंचायत सदस्य यांना नम्र विनंती करू इच्छितो की आपण प्लीज VIP डायसवर स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा, या आयोजनाचा आनंद घ्यायचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि सन्माननीय हरीशजी नाईक यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो कमिटीच्या वतीने. थँक्यू. अगली 2 टीमें कौन सी है ओमकार? ओमकार ये बताइए कि अगला टॉस किसके बीच में होने जा रहा है? चला जास्त वेळ घेऊ नका. बघा 12:20 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि त्या अनुषंगाने तुम्हाला आतापर्यंत 17 मिनिटं झालेली आहेत. वारंवार आम्ही सूचना करू. रात्रीचं 17 मित्रांनो, म्हणून हे शेड्यूल आम्हाला प्रॉपर कंप्लीट करे त्याबद्दल सहकार्य करा. अरे क्या होगा मनीष, चांदाना झाली रात नाही, चांदाना गेली रात. बघा आता आमचे सिद्दीक सर देखील खूप चांगली अस्खलित अशी मराठी भाषा बोलतायत, म्हणजे आमचं दुकान लवकरच बंद होईल. नाही, अगदी बरोबर उल्लेख केला. चला प्लीज मॅच ऑन करा. जोक सपाट. तिसरं षटक सुरू होते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर माफ करा, विश्वास मात्रेचे 3 बॉल्स फेकलेत. 4था बॉल फेकण्याचे बॉलर सज्ज होते. विश्वास मात्रे ब्रेक थ्रू दिलाते हुए अपनी टीम के लिए VIP एंड से मुड़ते हुए केतन मात्रे को फ्लिक कर दिया. गैप में गेंद ट्रैवल हो रही है और पहले बाउंस पे निकल गई 4 रन. ये है क्लास केतन मात्रे का. पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील. जनतेच्या आशीर्वादानं दादा लकी मंत्री होतील. सिद्धी सर मला ते एमसीलची जाहिरात आठवते. ती होती अशी होती की एक टपकती बूंद आपकी जिंदगी बदल सकती है, एक छुटी हुई कैच आपकी मैच बदल सकती है. देखिए जीतना है मैच तो फिर पकड़ने होंगे कैच. विश्वास, ओ हो क्या शॉट है. नो बॉल और गेंद चली गई है आउट ऑफ पार्क. 6 रन. भल्या पाडलं त्यांनी मानली नाही हार. भल्या पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज
46 धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत. बॉटम एंड का क्या इस्तेमाल किया है वहाँ पर केतन मात्रे ने. चिक सन्माननीय जीत पाटील खारबाव यांच्या वतीनं A1 जोडीला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 46 धावांचा मात्र या ठिकाणी महापूर आलाय असंच पाहायला मिळते. जीजी स्पोर्ट्स वाकळणी या संघाच्या वतीनं तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. विश्वास, केतन को गति परिवर्तन, सवाल पूछा हाउ इज दैट, लेकिन शायद भूल गए कि ये फ्री हिट है. अब उन्होंने सॉरी कहा है. होता है, कमेंटेटर भी भूल जाते हैं, कभी अंपायर भी भूल जाते हैं. विश्वास मात्रे आखिरी गेंद के साथ केतन मात्रे को कट किया है. पीछे कोई खिलाड़ी नहीं, गेंद बैकवर्ड पॉइंट पे 4 रन. उंच भरारी गरुडा परी घेतली लोक सभेवरी जनतेच्या अडचणी त्यांनी उठविल्या लई ये भारी. देखिए केतन मात्रे के क्लास को देखिए. जाजिबुल नजर स्ट्रोक, इस तरह के शॉट आंखों में जज्ब हो जाते हैं. पहाड़ियों से गिरता हुआ झरना जिस तरह आंखों में समा जाता है. व्हाट अ शॉट, क्लासिकल कट शॉट फॉर 4. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 50 धावा. जबरदस्त धावगती या ठिकाणी मेंटेन केली. जवळपास 17च्या धावगतीने खेळतोय जीजी स्पोर्ट्स वाकळणा संघ. देखना है कि केतन मात्रे यहाँ पर कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं. 33 रन. क्या केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 का पहला अर्धशतक हम देखने जा रहे हैं कोहिनूर ऑफ वाकलन या नहीं. आइए माइक्रोफोन पर मनीष पाटिल. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. खूप आनंद येतो या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स शेअर करताना अजय घरत सरांसोबत, ओमीसोबत, सिद्दीकजी बाबे सरांसोबत आणि एक एन्जॉयमेंट आहे. वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळतात, वेगवेगळे किस्से ऐकायला मिळतात आणि मैदानाच्या आतमधला खेळ प्रेक्षकांसमोर अचूकते रंगवता येतोय आणि त्यासाठी जबाबदार आहेत मिस्टर ज्ञानेश्वरजी मुकादम आणि मिस्टर अल्पेशजी गायकवाड. खूप चांगलं अचूक दर्जाचं धावसंख्या लेखन आणि त्याच्यासोबतच GTC लाईव्हचं खूप चांगलं नीट नेटकं थेट प्रक्षेपण. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय 4थ्या षटकाची सुरुवात करताना. उलट दिशेने खेळण्याचा पवित्र वाईटचा मात्र कुठेतरी वाईट बॉल, वाईट लाईन उडला आणि धावसंख्या जाईल एकने पुढे पोचेल ती म्हणजेच 51 या आकड्यावर. 51 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकवर आता फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तो म्हणजेच जीत भोईर, एक जुनं जाणतं अनुभवी नाव ज्याने कित्येक वर्षांचं क्रिकेट वाकळण संघासाठी खेळलेलं आहे. तो आता स्ट्राईकवर येतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल अजित डाके ज्याने मात्र दुसरं षटक हाताळलं होतं. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आलेला आहे. विश्वास आहे कर्णधारावर की अजित डाके अजूनही आपल्याला विकेटचा शोध जो घ्यायचा आहे तो शोध देऊ शकतोय. अजित डाकी ओव्हर द विकेट. स्वीप केल्या बॉल त्या ठिकाणी हवे सूर घेऊन जेल करण्याचा प्रयत्न. बीट करून बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार. कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे मनीष देखिए बहुत अच्छा एफर्ट रहा था वहाँ पे. फाइनली के ऊपर खड़ा था, बहुत ही नज़ाकत से शॉट को प्लेस किया गया था. कोशिश बढ़िया थी लेकिन पीछे प्रोटेक्शन नहीं था और गेंद 4 रन के लिए. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 55 या आकड्यावर. पुढचा सामना असणार धनंजय स्पोर्ट्स चिंचगड वर्सेस जय हरीश रांजोळी. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे टॉस बॉक्स जवळ तयार राहायचं आहे. लगेच आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. अजित डाकी ओव्हर द विकेट. उलट दिशेने खेळण्याचा अट्टाहास बांधला त्या ठिकाणी जीत भोईरने, पण यावेळेस देखील पदरी अपयश येते. लेग बाय चिकून पंच करतात. एकादशीची वाढ. धावसंख्या जाते 56 या आकड्यावर. 56 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जीजी स्पोर्ट्स वाकलन. एक बात समझ में नहीं आ रही मनीष के, ये वाकलन वाले घी जब सीधी उंगली से निकल रहा है तो टेढ़ा क्यों कर रहे हैं. कधी कधी ती सवय असते उलट दिशेने खेळण्याची. काहींना तो फटका आवडत असतो आणि काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतं. पण वेगळं करताना आपलं अस्तित्व खराब होणार नाही ना.
याची काळजी देखील करायला हवी. यावेळेस लोअर बॅकलाईनला खेळून काढलाय, मिड विकेट रिजनमध्ये बॉलला टर्न केलाय. डीप त्याच्या पुढे येईपर्यंत कुठलीच घाई गडबड करत नाहीये. एका धाब्यावर समाधान, एका धाब्याची वाढ आणि धावसंख्या 57. अच्छी गेंद थी, जड़ में थी और छोटी बैकलिप से टर्न किया था. देखिए बहुत पूरी तरह सेट हो चुके हैं केतन मात्रे और क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की अर्धशतक पूर्ण होईल का, हा देखील प्रश्न आहे. फुल टॉस बॉल आहे, फोर्स केलंय बॉलला, वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्राच्या त्या ठिकाणी पोहोचतोय आणि हा मात्र फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय. पण त्या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्याने मात्र रिव्ह्यू मागितलाय बीमरसाठी. तंत्रज्ञान आहे सिद्दीक सर आणि त्या तंत्रज्ञानाचा खूप परिपूर्ण वापर या ठिकाणी GTC लाईव्हच्या वतीने घेतला जातोय. छत्तीसगढ़ के कैप्टन और साथ में उनके जे हरी राजनौली की कैप्टन दोनों को टॉस के लिए रिपोर्ट करना है. वेलकम. छत्तीसगढ़ ने बहुत बढ़िया परफॉर्मेंस किया था धनेश कप में. आणि तुमचा जर चांगला रेकॉर्ड असेल तर तो नक्कीच उल्लेख करायला आम्हाला देखील बरं वाटतं, पण पास्टमध्ये तुम्ही चांगला रेकॉर्ड केला पाहिजे. फेयर डिलीवरी, सब कुछ ठीक है, बैट्समैन आउट. चला या ठिकाणी मात्र खूप चांगलं निरीक्षण प्रल्हाद पाटील यांनी केलं. यस, एक रीजन ये था कि बैट्समैन स्टेप आउट कर रहा था. एक्झॅक्टली तोच उल्लेख मी यानंतर करणार होतो की स्टेप आउट आणि जो प्रोजेक्शन आहे ते डाऊनवर्ड्स होतं आणि त्याचमुळे पंचांना मात्र त्या ठिकाणी जास्त त्रास झाला आणि डिसिजन देण्यासाठी आणि रिव्ह्यू या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. GG स्पोर्ट्स वाकण संघाचा बाद होतो. फलंदाज जीत भोईर आणि त्याची जागा भरून करण्यासाठी फलंदाज येतोय अविनाश. रिव्यू कैंसिल नहीं बल्कि ज़ाया हो चुका है. अब अंपायर के भरोसे रहेंगे बल्लेबाज. आणि कधी घ्यायचा रिव्ह्यू त्यासाठी मात्र तुमच्याकडे 100% ते निरीक्षण परीक्षण करण्याची क्षमता असायला हवी. या ठिकाणी मात्र कुठेतरी जीतचा विकेट महत्त्वाचा होता, केतनलाही ठाऊक होतं आणि म्हणूनच केतनने तो रिव्ह्यू मागितला, पण तो रिव्ह्यू मात्र या ठिकाणी फेल केलेला आहे. आता नवीन फलंदाज अविनाश भोईर नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईकवर असेल केतन म्हात्रे आणि धावसंख्या झाली GG स्पोर्ट्स वाकण या टीमची 57 धावा. विकेटचा शोध घ्यायचा होता अजित डाकी, तो विकेट मिळवून देतोय अंजूर संघाला. गावदेवी अंजूरला मात्र दुसरी सफलता मिळवून देतोय अजित डाकी ओव्हर द विकेटनं केतनसाठी. पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करून बॉलला ड्राईव्ह केलं जाते. बॉल जातोय पुन्हा एकदा वाईड ऑफ लॉंग ऑन काउ कॉर्नर रिजनमध्ये एकदा एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 58 वर. देखिए अजीत डाकी जो गेंदबाजी करते हैं इनकी गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी नीची रहती है. जिस तरह अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भारत के मदन लाल थे, यही कारण था कि पिछले शॉट में एलिवेशन नहीं बना पाए केतन म्हात्रे. आणि ओपन ग्राउंडला एलिव्हेशन असणं गरजेचं आहे. ग्राउंड स्ट्रोकचं सिलेक्शन तुमच्याकडे असायला हवं, पण त्यासोबत तुमचे एरियल रूटचे स्ट्रोक्स एक्झिक्यूट करण्यासाठी एलिव्हेशन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या वेस्टेड ड्राईव्ह क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, लॉंग ऑफला बॉल मात्र त्या ठिकाणी सीमारेषा पार होतोय. स्वर्गीय मणिमाई पाटील स्टँडला अभिवादन करण्यासाठी नेत्रदीपक चौकार होतोय 4 धावा. तर कल्याणचे नगरसेवक आदरणीय वरुण पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आणि टीम GG स्पोर्ट्स वाकांसाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तर वरुणजी पाटील आणि त्यांचा ग्रुप त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत वाकण संघासाठी. स्पेशली त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात आणि आय थिंक आता जी कोणगावला स्पर्धा झाली तिथे वाकण संघाला त्यांनीच इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांचं देखील करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. येस कम ऑन डीजे. Great shot from Avinash Bhoir. Picks on the off volley and firmly driven down the ground for 4. क्या साउंड हमें दिया है मौली साउंड ने. थैंक्स मौली साउंड के तीनों जो पार्टनर्स हैं उनको हम धन्यवाद करेंगे. देखिए सबसे ज़्यादा डिपेंड रहता है टेलीकास्ट का कि उसके साथ साउंड कैसा जा रहा है. एक्झॅक्टली आणि त्याचमुळे खूप चांगला मॉनिटर उपलब्ध करून दिला आणि साऊंड सिस्टीम प्रॉपर आणि घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत देखील एक चांगला आवाज चांगला प्रक्षेपण पोहोचवण्याचं काम ऑर्गनायझिंग कमिटी करते. 4 षटकांची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झाले 2 गडी बाद 62 धावा. 62 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4. यस दोनों कैप्टन तैयार हैं और टॉस बॉक्स डेक टॉस बॉक्स जिसे कह सकते हैं हम. कसं वाटलं सर पहिला टॉस तुम्ही या ठिकाणी घेतला? बहुत ही अजीब लगा था. हाइड्रोलिक से हम ऊपर चले गए और डेक टॉस बॉक्स पे वो टॉस हुआ था. एक अच्छा अनुभव रहा था पहले टॉस का और
साथ में जब लेजेंड्स एवन जोड़ी हो तो बात ही कुछ और होती. सिनेमॅटिक टॉस बॉक्स या ठिकाणी बनवला गेलेला आहे. स्वप्नवत असा टॉस बॉक्स बनवला गेलेला आणि एक तो आनंद प्रत्येक कॅप्टनला मिळणार आहे त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जाऊन आपला अनुभव शेअर करण्याचा. खरं तर पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटमध्ये अशी कुठ संकल्पना आणली गेली आहे A1 जोडीच्या माध्यमातून. अगला टॉस लेना है ओमकार आपको. तर दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचं. चिंचगडचे कॅप्टन त्या ठिकाणी निलेश पटेल उपस्थित आहेत आणि प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनना लगेचच रिपोर्ट करायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. आणि एक वेगळी संकल्पना टॉस बॉक्सची. आणि पुढच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. अंजूरचे प्रथम नागरिक अविनाश दौडे जे सरपंच आहेत साहेबांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल आणि टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत असतील भाईंदरचे मनीषजी पाळेल. यस आप ओमकार मेहमानों को लेके आपको ऊपर डेक टॉस बॉक्स जिसे हम कहेंगे, जिस तरह डेक पार्किंग रहती है. अलंकार भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. आमच्या VIP डायस एंडकडून स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच द डिस्ट्रॅक्टिव्ह केतन म्हात्रे. यावेळेस बॉल हवेत आहे. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून पुढे येतो. जजमेंट घेतोय. थोडासा वेळ घेतला होता आणि त्याचमुळे मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि 2 धावा मिळतात केतन म्हात्रेला. घरी आईचा आशीर्वाद घेऊन आलाय केतन म्हात्रे स्पष्टपणे पाहायला मिळते. देखिए इस तरह के कैचेस आसान नहीं रहते. फ्लड लाइट की रोशनी है और मानो ऐसा लग रहा है कि सितारों की सैर कर कर गेंद आई थी और इतने दूर से दौड़ के इस तरह के कैचेस आसान नहीं रहते हैं. मुकेशने थोडा वेळ घेतला. जर तो अगोदरच मुकेश पुढे गेला असता पण त्याला वाटलं की माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे, पण मात्र तुम्हाला समर्पक प्रयत्न करायला हवे. दीपेश माली अभिनंदन है आपका. पहला मैच आपकी टीम जीत गई है. तर बुर्दुलचे सरपंच आदरणीय मोतीराम शेठ पाटील ते देखील आपल्यासोबत जोडलेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वॉड शॉट केतन म्हात्रे चौकार. कोहिनूर ऑफ वाकलन का वाकई में ये देखिए कोहिनूर हीरा की तरह शॉट बैकफुट पे गए, स्क्वायर कट किया, बुलेट शॉट 4 रन. आणि इंटू द गॅप सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षकच नाही आणि गॅप शॉट सिलेक्शनसाठी ओळखला जातो केतन म्हात्रे. खेळतोय तो म्हणजे वैयक्तिक 41 या आकड्यावर. धावसंख्या झाली ती म्हणजे सांघिक 68. यावेळेस मात्र फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा. उत्तुंग षटकार. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय क्या मंत्री शॉट खेला है. झाला ये देखिए तान दिया आसमान में. जारी है जारी है जारी है. सजनी गई साजन के घर. यूज इट. 47 धावांवर खेळतोय केतन म्हात्रे आणि जसं तुम्ही या ठिकाणी भविष्यवाणी केली होती की आपण अर्धशतक पाहण्यासाठी तयार झालो आहोत का आणि अर्धशतक पाहायला मिळेल का. स्ट्राईकवर केतन. हो दांडीगुल केतन म्हात्रे बॅक टू पॅव्हलियन. नाईस बॉलिंग बाय बॉलर अलंकार. त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात. आगरी समाजाची ताकद. इसीलिए तो दोस्तों में क्रिकेट में कहा गया है कि 2 ही चीज़ों की इज्जत होती है. पहला सचिन तेंदुलकर, दूसरा परफेक्ट यॉर्कर. यॉर्कर ने काम तमाम कर दिया केतन म्हात्रे का. व्हाट अ बॉल. अभी तक का सबसे अच्छी गेंद इस केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 में. आणि सिद्दीक सर ऑलमोस्ट अनप्लेएबल. ऑलमोस्ट कारण त्याने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला जरूर होता पण मात्र कनेक्शन काय होऊ शकलं नाहीये. यस अनप्लेएबल बॉल. अच्छा आकलन कर रहे हैं मनीष पाटिल. आपका और अजय घर सर का साथ मिल रहा है, ओमी का मार्गदर्शन मिल रहा है, और क्या चाहिए. नहीं है ऐसा है मनीष के सीख तो मैं भी रहा हूँ, सीख अजय गरत भी रहे, सीख सभी रहे. सीखते रहना चाहिए. तर भूषण शेठ म्हात्रे गुंदवली यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. तर त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर वळूया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये ऐकूयात आवाज सिद्दीकजी भावे आणि मनीषजी पाटील यांचा. 74 धावा 3 गडी बाद. जीजी स्पोर्ट्स वाकळण. हो फुलर लेनचा बॉल होता. लेग स्टिक सोडून जाण्या दरम्यान धाव तर कंप्लीट केली गेलेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी पण मात्र वाईडच्या या 2 धावा असतील.
2 धावांची वाढ आणि 2 धावांच्या वाढ धावसंख्या जाते 76 या आकड्यावर 76. ये वाइड देने का जो अंदाज है, आप मानो जय पवार पर्दे को खोल रहे हो। दूर से आप बोल सकते हैं कि अंपायर जय पवार ही हैं। आता अंपायर्स देखील वेगवेगळ्या शैलीने डिसिजन देतात. यावेळेस पुन्हा एकदा एरियल रूट घेतलाय, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट म्हणून पुढे येतोय. पुन्हा एकदा चूक. काय झालं नक्की गावदेवी अंजूर संघाच्या क्षेत्ररक्षकांना? इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या चुका कशा होऊ शकतात? वारंवार चुकांचा फायदा मात्र जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला होतोय. इसीलिए तो मैं कहता हूं कि आप बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले. 3 धावांची वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजेच 79 धावा, 79 रन्स. किती चान्सेस मिळाले? जवळपास 5 ते 6 चान्स मिस केलेत गावदेवी अंजूर संघाच्या क्षेत्ररक्षकांनी आणि त्याचमुळे कुठेतरी 30हून जास्त धावा त्यांना मात्र कुठेतरी गमवाव्या लागल्या आपल्या संघासाठी. बिल्कुल, ये जो रन लुटाई ये बहुत भारी पड़ सकते हैं. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगली ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, लॉंग ऑनला स्टॉप करेल KM आहे त्या ठिकाणी. 1 धाव मिळते, 1 धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 80 वर. 81 रनों की चुनौती नहीं, 1 ओवर बाकी है. अरे बाप, ये तो टेबल फिगर की तरफ देख रहे हैं. केतन मात्रे कितने पर खेल रहे? आउट हो गए. अब किरण मात्रे बहुत अच्छे बैट्समैन हैं. क्या लगता है इस तरह का लक्ष्य, मानो पहाड़ जैसा लक्ष्य रखने जा रही है? चला ओ 30 हो, क्या खूबसूरत चांद दिखाया जा रहा है. तू किसी और की रातों का हंसी चांद सही, मेरे दुनिया के हर रंग में शामिल तू है और तुझसे रोशन है मेरे ख्वाब मेरी रातें. मैं किसी राह भी गुजरूं मेरी मंजिल तू है. प्रशंसा त्या कॅमेरामॅनची करू की प्रशंसा तुमची करू हे मला कळत नाही, कारण दोघांनी खूप चांगलं कॉम्बिनेशन साधलेलं आहे योग्य त्या वेळी. नहीं, मैं कह सकता था लेकिन चॉकलेटी बॉय ओमकार नहीं थे कि कितनी हसीन आज बहारों की रात है, एक चांद आसमां पे एक मेरे साथ है. ओ ओमी, दॅट्स फॉर यू. चला लगेच वेळ घेऊ नका. बघा मी अगोदर पुन्हा एकदा सांगतो, 12 वाजून 20 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि आता 30 मिनिटाहून जास्त वेळ झालाय. आम्हाला अजून जास्त सक्तीने बघण्यासाठी प्रवृत्त करू नका, मी नम्र विनंती करतोय. सर्व संघ आपलेच आहेत आणि सर्व संघांना समान न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आयोजक घेतात, त्यामुळे प्लीज कोऑपरेट करा. शेवटच्या षटकाची जबाबदारी KM स्वीकारतोय. कुणाल मात्रे ज्याने पहिलं षटक हाताळून सेकंड स्पेलमध्ये येतोय आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल किरण मात्रे. ओव्हर द विकेट. हो, बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे येतोय. प्रोटेक्शन त्या ठिकाणी होतं. 1 धाव मिळते, 1 धावेची वाढ, धावसंख्या 81 झाली आहे. अच्छी गेंद थी, कट के अंदर की जानिब आई थी, जगह नहीं थी वहाँ पर. बॉडी से क्लोज कट शॉट खेलना चाहते थे बैट्समैन. चांगला कमबॅक आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा KMने खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा एक नवं चैतन्य, नवं ऊर्जा घेऊन तो शेवटच्या षटकामध्ये आला आणि कारण एक अटॅकिंग बॅटर आणि तितकाच चांगला सूझबूझ असलेला तो गोलंदाज आहे, त्याचमुळे पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावण्यासाठी 6व्या षटकामध्ये आलेला आहे. 1 धाव पहिल्या बॉलवर खर्च केले. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच अविनाश भोईर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार आला, 1 ट्रिपल, 7 धावांवर खेळतोय, 350चा स्ट्राईक रेटने खेळतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. कुणाल मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली लाईन अँड लेंथ पिकअप केली या ठिकाणी कुणाल मात्रेने या शेवटच्या षटकामध्ये. देखिए, कुणाल मात्रे बहुत ही फाइटर क्रिकेटर है और डेथ ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा है और बैट्समैन खेलना चाह रहे थे वहाँ पर. कुणाल मात्रे सामना करेंगे बैट्समैन अविनाश भोईर. इस मर्तबा खेल दिया है गेंद को स्क्वायर लेग पर. 6 रन. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची अनवन शान. सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा बहुत बढ़िया समाज. शॉट, फ्रंट फुट पे आके गेंद को खेल दिया था. स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर 6 रन. उछलता हुआ स्कोर वाकलन का पहुंचा है 87 रनों पर. 87 लॉस ऑफ
3 इंपॉर्टेंट विकेट्स। फुल टॉस, गेंद हवा में गई है और इस बीच 2 रन पूरे किए। ये रहता है रिव्यू जाया करना, मानो बैट्समैन के हाथ पैर बांध दिए गए हो। 2 रन से 89 पे पहुंचा है स्कोर। 89। कुणाल मात्रे लोधा एंड से आते हुए सामना करेंगे बैट्समैन अविनाश भुईर। ड्राइव किया, ऑफ वाली प्ले की वी की शक्ल में 1 रन बना, दूसरे की दौड़ लगा चुके हैं और 2 रन पूरे। कल्याण डोमोली नहीं दिए। ये तमाम अनाउंसमेंट हम ऑफिशियल कर रहे हैं जो कमेटी की तरफ से हमें आएंगे। और इसके साथ ही वाकलन की बारी के 6 ओवर समाप्त हो चुके हैं। कुल मिलाकर रन कितने बने हैं? 92। 93 का टारगेट रखा है। पहले हम टॉस के लिए चलते हैं। दूसरे इनिंग में खेल की शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे महाराष्ट्र में सदाबहार कमेंटेटर 3 in 1 अजय गरत और कमेंट्री दुनिया का खूबसूरत चेहरा ओमकार शेट्टे। इट्स ओवर टू टॉस बॉक्स। तर या ठिकाणी आपण आदरणीय अंजूरचे प्रथम नागरिक सरपंच अविनाशजी दौडे आणि त्यांच्या सोबतीनं टॉस बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय किशोर मडवी आणि त्यांची रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळतीये। त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये सगळ्या प्रेक्षकांना हाय हॅलो हँडशेक करत असताना तुम्हाला ते मान्यवर पाहायला मिळतात। कॅप्टन त्या ठिकाणी सज्जत, एका बाजूला चिंचगडचे वाडा बेल्ट मधले एक लेजंडरी प्लेअर आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता एक तितकाच बलाढ्य संघ त्यांच्या विरुद्ध 2 लेजंड्स कॅप्टन मध्ये होते टॉस। आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये। ओव्हर टू यू मनीषजी पाळल। तर दोन्ही कॅप्टन्सना मी टॉस दाखवू इच्छितो। एका बाजूस केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि एका बाजूस ए वनजोडी आहे। तुम्हाला केंद्रीय राज्यमंत्री किंवा ए वनजोडी असं कॉल करायचं आहे। सर आपण पाडूया। तर धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघ कॉल करणार आहे। केंद्रीय मंत्री असा त्यांचा कॉल आहे। लेट्स सी। ए वनजोडी। तर या ठिकाणी नाणेफेक जिंकले ते हरी जय हरी रानवे टीमने। दोन्ही संघाला ते शुभेच्छा देत आहेत। आपण लगेचच थोडक्यात मत जाणून घेऊया। थँक्यू सर। तर नाणेफेक जिंकली आहेत, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण। आढावा घेतलाय मैदानाचा, आढावा घेतलाय वातावरणाचा आणि प्रतिस्पर्धी संघाचा आढावा घेतलाय की क्षेत्ररक्षण तुम्हाला निवडायचं होतं? क्षेत्ररक्षण निवडायचं होतं आम्हाला। क्षेत्ररक्षण। आजच्या तुमच्या टीम मध्ये स्टेबल कंडिशन पाहायला मिळेल का? कुठल्या खेळाडूची उणीव पाहायला की तुमचा संघ ऑल इज वेल आहे? सर्व खेळाडू आलेले आहेत आजच्या मॅचला आणि चांगला खेळ बघायला मिळेल। या आयोजनाबद्दल तुमचे 2 शब्द, कारण न भूतो न भविष्यती या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दरवर्षीप्रमाणे केला गेलेला आहे एवन जोडी आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स या संघाकडून। तर काय म्हणाले या आयोजनाबद्दल? नक्कीच खूप सुंदर आयोजन आहे आणि असं आयोजन कवचित किती बघायला मिळतं कुठेतरी आणि इथं अतिशय चांगलं आयोजन प्रत्येक वर्षी वेगवेगळं बघायला मिळतं। डिफेंडिंग चॅम्पियन तुम्ही आहात आणि आता देखील तुमच्या समर्थकाकडून हीच इच्छा असेल की यावर्षी देखील तुम्ही विजेता बनावं, तर तसा समर्पक प्रयत्न राहील का? तुमची टीम त्या दर्जाची आतापर्यंत तुम्ही स्टेबल करून ठेवली आहे का? नक्कीच चांगले मुलं खेळतात आणि आमचा गावाचा सपोर्ट असतं आम्हाला। इथं आजूबाजूच्या आमचे प्रेक्षक आहेत त्यांचा सपोर्ट असतो। ऑल द बेस्ट। आपण चिंचगड टीमचे कॅप्टन देखील मत जाणून घेऊया। तर फलंदाजी करायची आहे, मनासारखा निर्णय आहे, मनाविरुद्ध निर्णय आहे? नक्कीच मनासारखा निर्णय आहे। तर वाड्यावरून भिवंडी हा एका मोठा पल्ला पार करून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात। तर भिवंडीचं क्रिकेट तुम्हाला अवगत आहे, एकदम प्रगल्भ असं क्रिकेट आहे या ठिकाणी खेळलं जाते। तर भिवंडीमध्ये खेळताना चिंचगड म्हणजेच वाड्याचं प्रतिनिधित्व करताना तुमच्या संघामध्ये आज आम्हाला कुठले तारे सितारे पाहायला मिळतील? तुम्हाला आमच्या टीममधला जर सितारा म्हटला तर एक आता उदगवता सितारा साहिल दळवी आहे, त्यानंतर मग जय नांगरे आणि रोशन लारा म्हणून ओळखलं रोशन पाटील। नक्कीच हे 3 सितारे जे नवोदित आहेत त्यांच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहेत मला।
तुम्ही अनुभवी आहात आणि तुम्ही संध्याकाळच्या सत्रापासून या ठिकाणी वावरताय, तर तुम्हाला काय वाटतं ही खेळपट्टी गोलंदाजांना जास्त साथ देते की फलंदाजाला जास्त साथ देते? नाही, दोघांना सेम आहे. नक्कीच फलंदाजी आपण पाहिली असेल तर षटकार सुद्धा इथे पडलेत आणि गोलंदाजी सुद्धा जर अटॅकिंग केली तर त्याच पद्धतीने विकेट सुद्धा मिळवलेल्या आहेत. जशी आमची एवन जोडी आहे निलेशजी पाटील आणि सुकेशजी डाकी, तुमच्या संघामधली अशी कुठली एवन जोडी आहे की तुमच्या संघासाठी चांगलं काम करू शकेल? अपेक्षा आहे जास्तीत जास्त अच्युत पाटील आणि मेघन पाटीलकडनं. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. नाणेफेक जिंकले जय हरी रांधोळी संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आमंत्रित केले धनंजय स्पोर्ट्स चिंचगड या संघाला फलंदाजी करण्यासाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन जाऊया कॉमेडी बॉक्सच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू. दोन लेजंड कॅप्टनमध्ये आपण टॉस पाहिला. एका बाजूला धनंजय चिंचगडचे होते पटेल, दुसऱ्या बाजूला होते म्हात्रे, ते म्हणजेच टीम जहरी रांजनोळीचे. आणि गतवर्षी नाही आपण असं म्हणू की मागच्या पर्वाचा, कारण कोरोनाच्यामुळे आपल्याला काही काळ थांबावं लागलं. तर टार्गेट स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतं 36 चेंडू येणारे आणि जिंकण्यासाठी धावा त्या बनवायच्या 93 म्हणजे 15.50 या सरासरीनं येणारे 6 षटकं आणि त्या रन्स करायच्यात टीम गावदेवी अंजूरला. कॉम्बॉक्समध्ये आमच्या सोबतीनं जॉईन आहेत ते म्हणजेच अजय घरत. नुकतीच तुम्ही नावं ऐकली चिंचगडच्या कॅप्टनच्या माध्यमातून. मेघन फार मोठं नाव आहे. वाडा बल्टचा जर विचार केला तर वाडा क्रिकेटचा बॉस म्हणजे हर्ष धोंडो आणि त्यानंतर मेघन ही नावं वाडा क्रिकेटमध्ये फार चर्चेत आहेत. सध्या सुकेश दादांना तुम्ही पाहता ऑन स्क्रीन जे या स्पर्धेचे प्रणेते आहेत. आणि सुकेश दादा डाकी आणि निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला एवन जोडी प्रेझेंट हा क्रिकेट शो पाहायला मिळतो आहे. तो म्हणजेच केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. सलामीची जोडी मैदानावरती इंटर झाली आहे. ओपनिंग पेअर टीम गावदेवी अंजूर क्रिकेट संघाची. रन्स फार मोठ्या बनलेत आणि अंजूर हे नाव ते देखील तितकंच मोठं आणि त्याच दर्जाचं वाकळण देखील. म्हणजे या मॅचमध्ये जी आशा अपेक्षा होती ना प्रेक्षकांना की एक मोठ्या स्कोअरचा सामना पाहायला मिळेल, मात्र इतक्या देखील नाही की धावा 90पेक्षा पुढे जातील. काही चुका झाल्या आणि त्याची किंमत मोजावी लागली. मग झालं गेलं विसरून आता सुरुवात करायची आहे टीम गावदेवी अंजूरला. आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला आहे पहिलं षटक घेऊन गोलंदाज जीत भोईर. एक लॉंग ऑफ ऑन साईडला एक खेळाडू तैनात करण्यात आला आहे बरोबर मिड विकेटला. 38 सर्कलमध्ये मिड ऑनला केतन म्हात्रे. एक एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंट सर्कलच्या आत आणि गली. पहिलाच बॉल फुल टॉस. गावदेवी अंजूर हार नाहीये मंजूर. पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. कधी न हरला पुढंच सरला निता डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. पहली गेंद तोहफा मिला है वहाँ पर संकेत मणेरा को. कप्तान है अंजूर टीम के और कप्तान को एक कप्तानी पारी यहाँ पर खेलने का प्रयास करना होगा. पावर प्ले का खेल मेरे ख्याल से काफ़ी निर्णायक साबित होगा इस मैच में. पावर प्ले को यदि बल्लेबाज मैक्सिमाइज करते हैं तो ज़रूर ये मैच काफ़ी अच्छा बन सकता है. जीत भोईर लेफ्ट आर्म वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. दिशा भरकडले. अंपायर जय पवार सरांचा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन होतीये टीमच्या टोटलमध्ये ॲड. अतिरिक्त धावेनं धावफलक 7 वरती. सुरुवात चांगली झाली आहे. 93 धावेचं लक्ष्य. यावेळी टप्पा चांगला आहे का हा प्रश्न आणि पुन्हा एकदा अंपायरचं उत्तर की नाही हा देखील पुन्हा टाकावा लागेल बॉल जीत भोईरला. यष्टीरक्षकामध्ये आता चेंजेस करण्यात आले. आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय केतन म्हात्रे. फिल्डिंग मात्र अगदी तीच आहे. एक लॉंग ऑफ आणि आता मात्र जो काऊ कॉर्नर होता त्याला लॉंग ऑनला सरकवण्यात आला म्हणजे थोडेसे चेंजेस पाहायला मिळालेत. जीत भोईर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. फटका लॉंग ऑफला येईल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. दुसरा रनचा प्रयत्न होतोय. नकार केलाय फलंदाज मुकेश पाटीलनं आणि एका रनच्या मदतीनं स्कोर पुढे सरकेल. टीमची टोटल 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 9 धावा. कहीं ना कहीं जीत भोईर चाह रहे थे कि सामने ड्राइव करे. लॉन्ग ऑफ को थोड़ा सा वाइड भी रखा गया था और उसी दिशा में स्ट्रोक भी खेला गया था लेकिन फील्डर तक पूरी तरह से कैरी नहीं हुई थी गेंद. जीत भोईर आणि समोर आता फलंदाज मुकेश पाटील. लॉंग ऑफला फिल्डर आहे
आणि वाट पाहत थांबले. 1 रन पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला आला, कलेक्ट झाला नाहीये जीत कडनं आणि रन्स मिळतील या ठिकाणी 2. काय वाटतं, लॉंग ऑफला तुम्ही फिल्डिंग करताय, बॉल अगदी समोर कॅच पर्यंत जायला हवं होतं. कैच पकड़ना मुश्किल था, लेकिन फिर भी और थोड़ा तेजी के साथ मेरे ख्याल से वो गेंद की तरफ जा सकते थे। और यहाँ पर बॉलर ने भी थोड़ी सी गलती की है। डायरेक्ट हिट लगता तो फिर शायद आउट ही हो जाते, लेकिन बॉलर के पास भी थोड़ा मौका बन रहा था। तो ये छोटे छोटे जो मौके आएंगे इनको भी बुनाना पड़ेगा आपको। ये बहुत बड़ा टूर्नामेंट है। हाफ चान्सेस क्रिकेटमध्ये त्यांचं एक वेगळाच रोल असतो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ऋषी भोईर. थ्रो चांगला आला या क्षणाला आणि एक सिंगल मिळती आहे. अंजूरला सरासरी प्रति षटकामध्ये हवी आहे ती म्हणजे 15-50 आणि आतापर्यंत जर आपण स्कोरकार्डवरती रन्स पाहिल्या तर 12 आलेत आणि जीत भोईच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. खोलवा टप्प्याचा बॉल, आता फटका फसलाय. अवी भोईरनं कॉल केलाय, मी घेतोय. सेकंड अटेम्प्टला संधी होती, झेल सुटलाय. थ्रो देखील थोडासा उशिरा आणि एक सिंगल पूर्ण. ज्या चुका पहिल्या डावामध्ये झाल्या कदाचित आता त्याच दुसऱ्या डावामध्ये होत आहेत. हा झेल मात्र कदाचित थोडासा अवघड होता. या पाहूया पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले. प्रयत्न चांगले झाले, नक्कीच अवघड होता आणि एक सिंगल मिळती आहे. रनआउटची चान्स मात्र सोपी होती, ती मात्र मिस झाली कारण थोडंसं लक्ष बाजूला गेलं. चूक झाल्यानंतर चुकांमधनं शिकतो तो मात्र क्रिकेटच्या मैदानावरती फार लवकर पुढे जातो. 13 धावा धावफलकावर. P1चा अंतिम बॉल. लाईन सुंदर आहे. बॅट अँड पॅडमध्ये जो गॅप होता ना त्यामध्ये चेंडू यॉर्क केलं फलंदाज मुकेश पाटीलला आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस हा एक प्लस फॅक्टर आहे टीम गावदेवी अंजूरचा. मात्र जर ग्राफ आपण रिक्वायर रन रेटचं पाहिलं त्या कंपॅरिझनमध्ये 2.50 मागे पडली आहे टीम गावदेवी अंजूर. आणि वाकण संघासाठी एक कॅश प्राईज आलाय. कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर या संघाला नेहमी जे पुरस्कृत करत असतात उसाटण्याचं एक नेतृत्व जोया 11 या नावानं प्रेमदादा भंडारी यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं ते विकेट हॅट्रिकसाठी दिलं जाईल. जी हाँ, इनामात तो है और इनामात जीतने के लिए आपको बहुत अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. मेरे ख्याल से जीत भोईर ने गेंदबाजी अच्छी की. पहली गेंद पर छक्का लगा, फिर 2 वाइड गेंदे. ऐसे लग रहा था कि काफ़ी दबाव बन गया है, लेकिन एक प्लान उनका तैयार था. जिस तरह से फील्ड प्लेसमेंट था उसके अनुसार उन्होंने गेंदबाजी की और मौके निर्माण किए, लेकिन उन मौक़ों को बुना नहीं पाई है वाकलन टीम. ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला केतन म्हात्रे. फार चर्चेत राहणारं नाव आहे. नुकतीच संगीम प्रीमियर लीग गोवा आणि नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन्ही व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या या खेळाडूनं. केतन म्हात्रे समोर फलंदाज टीमचा कॅप्टन संकेत मनेरा. फुलटॉस होता, बीमार आहे ओव्हर द वेस्ट. अंपायरचा नो बॉलचा इशारा. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. थ्रो आलाय तोपर्यंत 1+2 आणि फ्रीट पुढचा बॉल आणि ती संधी संकेत मनेराकडे आली. धावफलकावरती धावा 3ने पुढे जातील. म्हणजे जी चर्चा आपण नुकतीच केली ना की 2.50 टीम मागे आहे आणि हे त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट होतं. आता सरासरीपेक्षा 50 पॉइंटनं पुढे आहे. जिस तरह की शुरुआत की थी जीत भोईर ने, कुछ उसी अंदाज में शुरुआत केतन म्हात्रे की हुई है. हालांकि जीत की वो जूसी फुल टॉस थी, लेकिन ये कुछ ज़्यादा ही ऊपर फुल टॉस रही जिसको बीमर घोषित किया है अंपायर ने. अगली गेंद फ्री हिट. वार पलटवार मैदानावरती सुरू आणि मैदानाच्या बाहेर देखील कॅश प्राईज किशोर मडवी यांच्याकडनं. सलगचे 3 बॉल 3 षटकार मारले तर अंजूरसाठी 2000. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. फ्रीटचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी बँग ऑन दी टार्गेट. अंपायर्स होते की काय? खरं तर होती बाउंड्री लाईन, मात्र ते जमलं नाही कारण केतनला चेंडूचा स्पर्श झाला. गती थोडीशी कमी झाली. लॉंग ऑफच्या फिल्डरला मिळाली संधी आणि रनआउटची देखील होती टीम वाकणला. मात्र त्या ठिकाणी कलेक्ट करता आला नाही आहे बॉल. आता वेळ जर आपण पाहिली ना तर सध्या थंडीचे दिवस आहेत. गुलाबी थंडी. 1 वाजून मिनटं झाली आहेत 14. अशा कंडिशन्सला
फिल्डर्सच्या जागी आहे ना, तुम्ही स्वतःला देखील एकदा ठेवून पहा. ज्या ठिकाणी तुम्हाला थंडी लागते तुम्ही हात सातत्यानं स्पर्श करत राहता, हिटिंग त्यातून निर्माण होते. इथे देखील अगदी त्या सगळ्या कंडिशन्सला ना त्यांना देखील फेस करावं लागतंय. आणि म्हणून अंजूर सारख्या एक बलाढ्य टीमकडनं पहिल्या सत्रामध्ये त्या मिस्टेक आपण पाहिल्या आणि सध्या त्याच काही चुका टीम वाकांच्या माध्यमातून होत आहेत. धावफलकावरती धावा लक्ष आपण टाकूया. ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती देत असताना 18 धावा झालेत स्कोर कार्डवरती. रन सुरू आहेत थांबल्या मुळीच नाही आहेत. राऊंड विकेट, बॅटची बाहेरची मोठी कडा, बॉल जाईल फर्स्ट स्लिपला. टीमचे कॅप्टन मोतीराम भोईर चेंडू उचलून फेक करतील, तोपर्यंत मेल या ठिकाणी एक सिंगल. या मॅचमध्ये ना केतन जीत त्यांच्या बॉलिंगकडे लक्ष तर प्रत्येकाचं लक्ष असेल. मात्र खरं तर टार्गेट फार मोठं आहे. टीम वाकणला ना 5व्या 6व्या 4थ्या षटकामध्ये नक्कीच नेहमीच अडचणी आल्यात. मात्र आज उदेश पाटील या नावाचा रोल फार मोठा असेल, कारण तो एक लेफ्ट आर्म सीमर आहे. बॉल तयार, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. पहिल्याच टप्प्यावरती बॉल उचललाय, थ्रो जोपर्यंत केला जाईल तोपर्यंत मिळेल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं केतन कमबॅक करतोय अजय दादा असं म्हणावं लागेल. जी हाँ, अब कहीं ना कहीं ऐसे लग रहा है कि वो अपने चिर परिचित अंदाज में गेंदबाजी कर रहे हैं, अच्छे रिदम में दौड़ भी रहे हैं और अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी उनकी ज़रूर देखने को मिल रही है, अच्छे पेस के साथ. गती आहे केतन म्हात्रेकडे आणि त्यात मातीची विकेट. आणि हा संघ नेहमीच मातीच्या विकेटवरती खेळतो. ज्यावेळी बाहेरच्या टीम्स येतात ना या बेल्टमध्ये सातत्यानं सिमेंट विकेटवरती खेळावं लागतं. त्या सगळ्या स्पर्धांना ही स्पर्धा अपवाद आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक इथे तुम्हाला मातीच्या विकेटवरती क्रिकेट पाहायला मिळतं. इनसाइड एज और एक चिकी सिंगल वहाँ पर पूरा किया गया है. हाथ खोलने के लिए अब बिल्कुल भी मौके मिल नहीं रहे हैं केतन म्हात्रे के विरुद्ध. सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करते हुए केतन म्हात्रे 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन बिना किसी नुकसान के. विकेट तो अभी तक कोई गिरा नहीं है, लेकिन पहले ओवर में जिस रफ्तार के साथ रन्स आए थे उस रफ्तार के साथ इस ओवर में बल्लेबाज रन्स नहीं बना पाए हैं. केतन म्हात्रे तयार आहे. राईट आर्म अराउंड विकेट. गती 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 आणि गती होती या ठिकाणी आणि षटक संपन्न झाली आहेत या ठिकाणी 2 आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आता आपण म्हणू शकतो की तब्बल या षटकामध्ये फार मोठी संधी होती कमबॅक करण्याची. मात्र तदनंतर केतनचं झालं कमबॅक. धावफलकावरती धावा, 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला, रन आहेत 22. मैनहट्टन चार्ट दिखाया गया था, उसमें हमने देखा कि दूसरे ओवर में दोनों भी टीमों ने 9 रन्स बनाए. पहले ओवर में वाकलन टीम ने 19 रन बनाए थे, गजब की शुरुआत रही थी उनकी. और जवाब में हम देखें तो पहले ओवर में 13 रन बनाए गए थे, दूसरे ओवर में 9 ही रन आए हैं. यह है समीकरण. 24 गेंदें शेष है, 71 रनों की जरूरत गावदेवी स्पोर्ट्स अंजूर टीम को यह मैच जीतने के लिए. तर एक कॅश प्राइज आला टीम गावदेवी अंजूर या क्रिकेट संघासाठी 5515 आणि ते कॅश प्राइज आलाय. जर सामना जिंकला तर अंजूर संघाला ते मिळणार आहे आणि अंजूरचे माजी सरपंच हरेशजी नाईक यांच्या वतीनं ते कॅश प्राइज या ठिकाणी त्यांना देण्यात येईल. षटक संपलनीय 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11:00 धावा आहेत 22 आणि तर पाणी पोचवायचं प्लेयर्सपर्यंत मॅनेजमेंट कमिटी. 2 षटकानंतर 22 आहेत. उर्वरित आता शिल्लक आहेत षटक 4 आणि 71 रन्स अजून हवेत इथनं गावदेवी अंजूर क्रिकेट संघाला. आणि ज्या बॉलरशी चर्चा करत होतो अगदी त्याला आता 3ऱ्या षटकामध्येच आणलं आहे टीमच्या कॅप्टननं उदेश पाटील, जो डावखोर आहे त्याचा गोलंदाज आणि त्याच्या गोलंदाजीकडे लक्ष सध्या टीम वाकांचं आवर्जून लागलेलं असतं. सध्या जरी वेळ 1 वाजून आपण आतापर्यंत पाहिली तर 18 मिनिटं झाली आहे. भिवंडी अजूनही पूर्ण जागी आहे. मग आता वाकणकर देखील झोपत नाहीत. घराघरात अजूनही मॅच डेफिनेटली पाहिली जात असेल, कारण क्रिकेटसाठी दर्दी नक्कीच हे देखील गाव आहे आणि त्या सगळ्यांचाच आशीर्वाद नेहमीच आमच्यावरती राहिला आणि त्यांचं देखील मनपूर्वक आभार. विनोददा भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना रिक्वेस्ट आहे अवन जोडीच्या वतीनं
आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो, या आपण मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत असेल. 11 जोडी तुम्हाला इन्व्हाइट करते. टीमची टोटल सिंगल डबलनं पुढे सरकती आहे. असं म्हटलं जातं ना, बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीत पाएगी गावदेवी अंजूर जब तक चौके छक्के ना हो. आणि गावदेवी अंजूरांना तुमचं जे स्लोगन आहे, हार नाही मंजूर, जिंकलात हारलात महत्त्व त्याला नाही आहे, मात्र ज्या दबदब्यासाठी टीम अंजूर ओळखली जाते ना, तो कायम होणं फार गरजेचं आहे. कारण आज तुमच्या मागे हजारोच्या संख्येनं तुमचे समर्थक आलेत. त्यांना देखील कुठेतरी सेलिब्रेशन करण्याची संधी जी फारशी हवी आहे ती मात्र आतापर्यंत मिळाली नाही. या षटकामध्ये ते सगळं बदलेल का? पहिलाच बॉल फुल टॉस, ओव्हर द बॉलर हेड, बॉल जाईल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि आता आवाज जरूर येईल तो म्हणजेच गावदेवी अंजूरच्या समर्थकांचा. मिळतील धावा 4, येतोय चौकार. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. बहुत अच्छा स्ट्रोक था ये, इलाका बहुत अच्छा चुन लिया था वहाँ पर, बॉलर के ऊपर से खेला और बिल्कुल सुरक्षित स्थान पर डाउन द ग्राउंड चौका हासिल किया है बल्लेबाज संकेत ने एक छक्का भी जड़ा है इस पारी में. पुन्हा एकदा मिस टायमिंग, व्यवस्थित चेंडू बॅटवरती आलाच नाही आहे. मिड ऑफरनं चेंडू मागे आलाय, तोपर्यंत रन्स मिळेल या ठिकाणी फक्त 1, आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे ती म्हणजेच 28. सध्या दबाव बनलाय, त्या दबावातनं अंजूरला बाहेर पडता येत नाही आहे, कारण गोलंदाजी देखील अतिशय चांगल्या टप्प्यावरती होती आहे. संकेत मनेरा आणि आपण पाहता मुकेश पाटील त्यांच्यामध्ये भागीदारी होती आहे, मात्र ती थोडीशी स्लो आहे. लोवा फुल टॉस, बॉलर बॅक ड्राईव्ह, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक सिंगल पूर्ण झाली आहे. एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 29 या आकड्यावरती. अंजूर म्हटलं ना की चौकार षटकार, अंजूर म्हटलं की मैदानावरती अगदी वाघाची डरकाळी ती हवी आहे या मॅचमध्ये. अन्यथा जीजी स्पोर्ट्स वाकन हा सामना आपल्या बाजूने घेऊन जाईल. फुलटॉस बॉल, फटका चांगला लॉंग ऑफला, संकेत मनेराच्या बॅटमधनं येतोय. या डावातील षटकार हा दुसरा, आणि त्यानं ठोकलाय उदेश पाटीलच्या विरुद्ध किरण म्हात्रेच्या डोक्यावरनं. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची अनवन शान. सलाम करतोय संकेत मनेरा का ये तीसरा बड़ा स्ट्रोक, और तीनों भी सामने खेले उन्होंने स्ट्रोक्स, तीनों भी फुल टॉस गेंदों पर. तो ये कहीं ना कहीं ये सोचने वाली बात है गेंदबाजों के लिए कि कमज़ोर गेंदें करेंगे तो फिर बख्शेंगे नहीं उनको बल्लेबाज. रन संख्या आगे बढ़ती हुई 35 रन, 19 गेंदें शेष है, 58 रनों की अभी भी ज़रूरत है गावदेवी अंजूर टीम को ये मैच जीतने के लिए. तर एक महत्त्वाची सूचना आहे, जो वेळ प्रत्येकी टीमला दिला आहे तोच वेळ तुम्ही देखील वापरायचा आहे. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं, लक्षसुद्धा जीत मोतीराम व्हायलाच हवी. थोडासा मॅच बॉल मिस झाला आहे, त्यामुळे वेळ थोडासा लागतोय, आणि काही क्षणात मॅच बॉल जसा रिटर्न येईल गेम प्ले केला जाईल. आणि मॅच बॉल त्या ठिकाणी रिटर्न येतोय. स्कोर कार्ड षटकारांना आपण पाहता 35 बनवायच्या त्या मॅचमध्ये 93, उर्वरित चेंडू 19, आणि इथनं करायच्या धावा 58. म्हणजे सरासरी जरी या बॉलवरती षटकार आला ना तरी 17पेक्षा पुढे पाहायला मिळेल. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती आता बिगिट हवा, प्रत्येक बॉलवरती बिगिट हवा, म्हणजे अंडर प्रेशर आहे टीम गावदेवी अंजूर. हा यॉर्कर होता, व्यवस्थित उचलताला नाही आहे. जीत भोईर त्या ठिकाणी आले चेंडूवरती फार वेगानं, आणि संकेत मनेराची विकेट धोक्यात होती. मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेत, आणि फलंदाज त्या ठिकाणी रनआउट होतील का हा प्रश्न अजूनही बाकी आहे. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आला नाही आहे. फायनल डिसिजन अंपायर. चर्चा होतीये दोन्ही ऑफिशियल्स मध्ये. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल.
अंपायर्स चर्चा त्या ठिकाणी करतायत. अंपायर्सचा निर्णय पाहिजे काय येतोय त्याची आपण पाहूया वाट. रन्स या ठिकाणी जर आपण पाहिलं 2 पूर्ण झालेत. तिसरी रन घेताना रनआउटसाठी या ठिकाणी आपण पाहताय ते अपील त्या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि अंपायर्सनं हा निर्णय पाठवला आहे थर्ड अंपायरकडे. आणि क्रॉस दोन्ही बाजूनं होणं हा भिवंडी क्रिकेटचा नियम आहे आणि तेच आता चेक केलं जाईल आणि आमचे मॅच रेफरीज त्या ठिकाणी वॉररूममध्ये सज्ज होतील. विशाल पाटील सर आणि प्रल्हाद पाटील. प्रल्हाद पाटील आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे आपण जाऊया वॉर रूम मध्ये. काही क्षणात निर्णय येईल. प्रल्हाद पाटील म्हटलं तर वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर फ्रॉम अलिमगड. येस, जो काही निर्णय आहे तो आपल्यापर्यंत जरूर पोहोचवण्यात येईल पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांची सुविधा इथे उपलब्ध आहे आणि त्याचा इथे योग्य वापर करत असताना ऑनफिल्ड पंच पाहायचं काय निर्णय येतोय. आणि काही क्षणात तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. जे काही घडलं ते सध्या तुम्हाला GTC त्या ठिकाणी त्यांच्या कामानामध्ये जे क्षणचित्र टिपली आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. आणि याच दरम्यान गणेश म्हात्रे जे कौसाचे आहेत, केतन म्हात्रे यांचे मामा, त्यांच्याकडून प्राईज आहे केतनला हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा. ज्यावेळी तो गोलंदाजीसाठी येईल आणि अंपायर्सचा निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि निर्णय प्रल्हाद पाटील यांचा आमच्यापर्यंत पोहोचला आहे की संकेत मनेरानं स्ट्राईक रोटेशन केलं नाही, म्हणजे त्यामुळे या ठिकाणी रन नाही आहे आणि विकेट देखील नाही आहे. हा भिवंडी क्रिकेटचा जो रूल आहे तो त्या ठिकाणी वापरला जाईल. थँक्यू सो मच प्रल्हाद सर, त्यांच्या माध्यमातून योग्य ती माहिती आमच्यापर्यंत आली. विकेट देखील नाही आहे आणि रन्स आहेत 2 त्या पूर्ण दिल्या जातील. येस, ज्या पद्धतीनं स्ट्राईक रोटेट करण्याचा जो प्रयत्न झाला होता, तिसऱ्या धावेसाठी फलंदाज निघाले होते मुकेश पाटील, परंतु संकेत आपल्या जागेवर स्थिर होते आणि त्यामुळेच पंचांनी मुकेशला बाद घोषित केलेलं नाही. तर 2 धावा मात्र मिळालेल्या आहेत. या 2 धावांतीनं धावसंख्या 37 37 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक समाप्त झालंय. आणि एक महत्त्वाची सूचना लक्ष असू द्या जे संघ बाहेरून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत आहेत, कारण भिवंडीचे जे क्रिकेट आहे त्याचं नियमावली अशा प्रकारे आहे की जर तुम्हाला रन घ्यायची आहे तर दोन्ही बाजूनं तुम्हाला स्ट्राईक रोटेशन करावं लागेल. ते जर झालं, रन पूर्ण झाली तर रन, आणि जर कोणत्या एंडला फलंदाज बाद झाले तर रनआउट ते दिलं जाईल. मग एखादा फलंदाज जर थांबून असेल तर ज्या प्रकारे आपण स्ट्राईक रोटेशन करतो ते मात्र इथे दिलं जाणार नाही आणि विकेट देखील ती ग्राह्य धरली जाणार नाही. बरोबर ना सिद्दीक भावे सर? अगदी बरोबर उल्लेख केला. तर सध्या स्कोअर कंपॅरिझन मॅनहॅटन चार्ट तुमच्या स्क्रीनवर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये 56 धावांची अजूनही आवश्यकता आहे. खडतर समीकरण आहे खरं तर, मात्र एकही गडी बाद झालेला नाही. नवीन षटकाला सुरुवात करतोय केतन म्हात्रे. शॉर्ट पुल करायचा होता, बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर अतिशय दक्ष. बॉल अडवण्यापूर्वी मात्र एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. एकेरी दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत पोहोचणं फार कठीण असणार आहे अंजूर टीमसाठी. अंजूर संघ स्वतःच्या आपण पाहतोय की त्यांच्या गावामध्ये खेळतोय आणि निश्चितच त्यामुळे त्यांना भरपूर सपोर्ट हा असणारच आहे. मात्र वाकळणचे देखील बरेचसे क्रिकेट फॅन्स जे आहेत, जे पाठीराखे आहेत, ते या ठिकाणी अंजूर नगरीमध्ये पोहोचलेले आहेत. फुल टॉस बॉल लॉफ्ट केला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँडमध्ये अखेर जाऊन पडतोय हा बॉल. मिड ऑफला कुठलाही फिल्डर नव्हता. लॉंग ऑफमधून फिल्डर झेपावले होते, मात्र ते बॉलपर्यंत पूर्णपणे पोहोचू शकले नाहीत आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाजाकडे. खरं तर हा स्ट्रॉंग झोन आहे. आपण पाहिलं तर संकेत मणेराचा ज्या पद्धतीनं त्याने आत्तापर्यंत समोरच्या बाजूनं चांगले प्रहार केलेले आहेत, हा फटका मात्र मिस टाईम होता. खूप जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पहा, खडे खडे उडवलाय बॉल लॉंग ऑनच्या वरून. अप्रतिम फटका, षटकार. स्टॅन अँड डिलिव्हर. पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान, प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणा. आणि आडवा बॅटनं लॉंग ऑनला हा षटकार
अफलातून होता जो क्वालिटी दाखवून जातोय संकेत मनेरा या नावाची. लढतोय संकेत मनेरा या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं समोर खेळायचं होतं, मात्र हा बॉल वाईड आहे. फलंदाजाला बीट जरूर करण्यात आलं होतं. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे बिनबाद. आणि आता उर्वरित 15 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. ओमकार, इथनं काहीही होऊ शकतंय. नाही, मजा येईल या मॅचला. मात्र जर काही अशा प्रकारे डॉट बॉल्स आले तर मात्र दबाव बनलाय तो अजून वाढेल आणि त्याचा फायदा उचलू शकतील गोलंदाज. संकेत स्ट्रायकर एंडला राऊंड विकेट केतन. अक्रॉस द लाईन फटका मारला, गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल निघून जातोय. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड मध्ये हा येतोय एक चांगला फटका, चौकार. त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात. आगरी समाजाची ताकद, अग्री समाजाची ताकद, अग्री समाजाची शान. केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब त्यांच्या नावाचं गुणगान गाणारे संगीत. तर चिंचगर आणि रांजनोली या टीमच्या कॅप्टननं तुमचे जे मॅच बॉल आहेत ते चॉईस करायचे कॉम्बॉक्सच्या समोर. आणि संकेत मनेरा इज ऑन फायर नाऊ. रन्स येत आहेत त्याच्या बॅटमधनं. केतनच्या विरुद्ध आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 14 धावा आलेत मागच्या 4 बॉलमध्ये. आणि जे उर्वरित समीकरण आहे ते अशा प्रकारे आपण पाहताय. 14 चेंडू 42. मॅच ऑन, गेम ऑन. निश्चितच गेम इज प्रिटी मच ऑन. प्रति चेंडू 3 धावा असं समीकरण आहे. 14 चेंडू 42. अकोटप्प्याचा बॉल हुक केलाय खरा, मात्र मिस टाइम स्ट्रोक. हो, शॉर्ट फाईन लेगला चूक घडली आहे, परंतु शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बॉलवर पोहोचलाय. जबरदस्त फिल्डिंग, खूप चांगला एफर्ट. मात्र भरपूर वेळ आहे दोन्ही फलंदाजांकडे. 3 धावा त्यांना मिळत आहेत, 3 मौलिक धावा. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही हे षटक समाप्त झालेलं नाहीये. 4थं षटक सुरू आहे. केतन मात्रेचं एक महागडं षटक. आता मात्र समीकरण आपण पाहतोय. 13 चेंडू शिल्लक, 39 धावांची आवश्यकता आहे. अजय देखिए, कपिल पाटिल साहब का जो पहला शो था ZP कप 2009 उसको जीता था गावदेवी अंजूर ने. आणि हे कसं विसरून चालेल की अजूनही कुणाल मात्रेचं येणं बाकी आहे. तर मग या मॅचच्या दृष्टिकोनानं हा सगळ्यात महत्त्वाचा बॉल आहे. आणि त्याच्यावरती आपण पाहिलं एक सुंदर एक्स्ट्रा कव्हरला ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह आणि एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीनं षटकं संपन्न झाली आहेत. या ठिकाणी 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा 55 पाहायला मिळत आहेत. आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल जिंकण्यासाठी 19च्या सरासरीनं 38 धावा करायच्यात. त्या म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या गावदेवी अंजूर क्रिकेट संघाला रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आता ती वेळ बदलवण्याची गरज दोन्ही संघांना आहे. कारण इथनं एक इकॉनॉमिकल षटक मॅच वाकांच्या बाजूनं टर्न, इथनं एक मोठ्या धावेंचं षटक मॅचमध्ये कमबॅक फलंदाजी करणाऱ्या टीम गावदेवी अंजूर क्रिकेट संघाचं. निश्चितच. आणि येणारं हे षटक जे असणार आहे 5वं षटक, जे पेनल्टीमेट षटक असणार आहे या सामन्याचं, ते फारच महत्त्वाचं असणार आहे दोन्ही संघांसाठी. 12 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त मजबूत पायाभरणी केली आहे खऱ्या अर्थानं कॅप्टन संकेत मनेरानं. कॅप्टन पदाला साजेसा खेळ सादर करत असताना 42 धावांवर खेळतोय. फक्त 16 चेंडूंचा त्याने सामना केलाय. अप्रतिम बॅटिंग. समोरच्या बाजूनं ज्या पद्धतीनं त्याने फटके मारलेले आहेत ते कौतुकास्पद आहे. नक्कीच त्याची बॅटिंग आपण पाहिली तर इंडिव्हिज्युअली त्यानं आतापर्यंत 42 रन बनवल्यात. पहिल्या अर्धशतकाच्या शोधात अजूनही केंद्रीय राज्यमंत्री चषक आहे. कदाचित ते अंजूरचा सितारा संकेत मनेरा झळकवतोय का, त्याच्याकडे लक्ष अंजूरच्या समर्थकांचं लागलंय. तर दुसऱ्या बाजूला विकेटच्या शोधात, एक चांगल्या षटकाच्या शोधात आहे टीम जीजी स्पोर्ट्स वाकण. चर्चा झाली त्यामधनं आता उत्तर आलं की हे षटक आपल्याला द्यायचं आहे जीत भोईरच्या हातामध्ये. आणि जीत भोईर आलाय बॉलिंग ट्रॅकवर. 12 बॉल, रन्स बाकी आहेत 38. आणि या सामन्यामध्ये आता आपण परिस्थिती पाहिल्यानंतर फक्त एवढंच म्हणू शकतो, हौसले की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की
उम्मीद जिंदा रखो. 12 बॉल 38 रन. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला. हारणं जिंकणं तर होतच राहणार आहे. इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. परंतु सामना असा कडक झाला पाहिजे जसा हा सामना रंगतोय. कडक मॅच. जित भोईरचा पहिला बॉल या षटकातील. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड आणि बॉल सीमा पार. व्हॉट अ ग्रेट शॉट. षटकार. बघाय जमती लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी. त्यांना बघाय जमती लोक सारी अशी थाटात होते. इसे कहते हैं ठंडी में गर्म मुकाबला, ठंडी में गर्मी का एहसास. और अजय गरत शायद ये ऐलान किया है गावदेवी अंजूर जिसे आसानी से हार नहीं मंजूर. काय जबरदस्त फटका. मुकेश पाटील पहिल्या 4 षटकांमध्ये फार जास्त स्ट्रगल करताना दिसला, मात्र आता त्याचा देखील आत्मविश्वास वाढताना दिसतोय. एक चांगला बॉल. गती कमी केली होती. अक्रॉस द लाईन खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर आलाय, मात्र प्रेशर पाहायला मिळालं फिल्डरवर. एक धाव जेथे व्हायला पाहिजे होती तेथे 2 धावा मिळत आहेत मुकेश पाटीलला. मुकेशनं विकेट फेकण्याचा देखील प्रयत्न केला होता या दिशा षटकामध्ये आपण पाहिलं होतं, मात्र त्याला नाबाद घोषित करण्यात आलं आणि आता तो देखील मोठमोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. ते गरजेचं देखील झालेलं आहे. समीकरण बदलतंय. 10 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची आवश्यकता अंजूर संघाला. जी इथनं अंजूरचा प्रयत्न असेल की येणारे काही चेंडू 2 मोठे फटके. जीत भोईरचा 2 निर्धाव आणि आता फिंगर रोल केलेत. लेफ्ट आर्म बॉलर आहे जीत भोईर. पडल्यानंतर एक अँगल तर त्याला मिळणार होता आणि अगदी आता तो मिळालाय. आणि भरपूर वर्षांचा अनुभव आहे जीत भोईरकडे. पहिला बॉल ओव्हर द विकेट टाकला, त्यानंतर लगेच तो राऊंड द विकेट गेला, कारण पहिल्या बॉलवर एक मोठा फटका आला होता. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय आणि जबरदस्त कॅच. पहिला गडी बाद. असा हा आमचा नेता महान गावागावात मिळतोय मान. कसलय दादा लय मनान लाखो दिला जीवन लय जान. असा हा आमचा नेता महान थँक्यू डीजे. गावागावात. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्सचे रुपेश मडवी यांनी संपर्क साधायचा. आमच्या मॅनेजमेंट कमिटी सोबत. विकेट मिळाली आहे जीतला टीम जीजी स्पोर्ट्स वाकणला आणि समीकरण उरलंय. येणारे चेंडू 8 आणि रन्स करायचे 30. खरं तर इथनं प्रत्येकाला असं वाटतंय की हा सामना टर्न झाला वाकणच्या बाजूनं, मात्र ही मॅच तोपर्यंत संपली नाही जोपर्यंत कुणाल मात्रेचा संघर्ष थांबला नाही. अशा काही मॅचेस जिंकून देण्यासाठीच ओळखलं जातं. मला आजही बालाजी कप आठवतं. 4 बॉल 16 रन करायचे होते आणि कुणाल मात्रे आला, ती मॅच जिंकून दिली आणि तदनंतर चॅम्पियन झाली होती त्या टुर्नामेंटची ही टीम गावदेवी अंजूर. फटका चांगला आहे परंतु गॅप मिळत नाहीये. काव कॉर्नरला फिल्डर तैनात. एकच धाव मिळते संकेत मणेराला. चांगली बॅटिंग जरूर केली आहे संकेतनं, मात्र टार्गेट फारच मोठं आहे. 93 धावांचं टार्गेट येथे चेस करण्याचा प्रयत्न होतोय. 7 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची अजून आवश्यकता. 7 बॉल 23. कुणाल म्हात्रे विरुद्ध जीत भोईर. थोडा वेगकेतन जास्त जातोय, लक्ष सुद्धा या गोष्टीकडे देखील. 29 रनची गरज आहे. उर्वरित 7 बॉल. आयोजकांचा जो मेसेज होता तो केतन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला, कारण दोन्ही संघ फार फार संघर्ष करतात. फुल टॉस बॉल होता कुणाल म्हात्रेसाठी. या बॉलवरती स्कोरिंग शॉट यायला हवा होता, मात्र तिथे मिळाली एक सिंगल आणि गोलंदाजानं हा निर्णय या ठिकाणी मात्र अंपायर्सच्या कडनं DRSशी अप्लाय केल्यानंतर पाठवलाय थर्ड अंपायरकडे. बॅटर्स कॉल आहे, तर आपल्याला जावं लागेल GTCच्या टीमकडे. त्या ठिकाणी सज्ज असतील प्रल्हाद पाटील, शैलेश भोईर जे मोठा गावचे आपल्यासोबत जॉईन झालेत. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट या ऑफिशियल वेबसाईटचे ओनर. पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. काय जबरदस्त गोलंदाजी. जीत भोईरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवर. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि अंजूर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 65.
65 धावा, 1 गडी बाद आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 28 धावा. पाहू शकाल तुम्ही समीकरण. जित भोईरचं कौतुक यासाठी असेल की शेवटचा बॉल तुम्ही पाहिला ओमकार, किती वेगानं त्याने टाकला. त्या आधीचे बॉल त्याने काही स्लोवर टाकले होते आणि नवीन बॅटर कुणालला देखील असं वाटलं होतं की शेवटचा बॉल देखील थोडा संथ गतीने येईल आणि त्यामुळेच तो पूर्णपणे सज्ज नव्हता त्या क्विकर बॉलसाठी. बॉल जरूर फुलटॉस होता परंतु वेग फार जास्त होता आणि त्यामुळेच योग्य रीतीनं कनेक्ट करता आला नाही कुणाल मात्रेला. आणि कदाचित तो बॉल या मॅचमध्ये जर तर या गोष्टींचाच होता असं म्हटलं जातं. अगर मगर के ये वर्ड्स के लिए क्रिकेट में जगह बिल्कुल भी नहीं है. अरे कोण म्हणतं या शब्दांशिवाय क्रिकेट देखील नाही आहे. म्हणून तर हा प्रेक्षक राजा, म्हणून समालोचक आहेत, अंपायर असत, क्रिकेट असत आणि अनप्रेडिक्टेबल हा गेम आहे. मोतीराम भोईर शेवटच्या षटकामध्ये आलेत कॅप्टन. समोर आहे वन ऑफ द वर्ल्ड फिनिशर फ्रॉम भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट कुणाल म्हात्रे. खोलवा टप्प्याचा बॉल अपील आणि ते अपील उचलून धरलंय पंचांनी. पंचांचं बोट आकाशाकडे. कुणाल म्हात्रे बाद. मोठ्या विकेटचं पतन. खरं तर कुणालवर भरपूर जास्त प्रेशर होतं. जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा समीकरण फारच जास्त खडतर झालं होतं आणि त्या प्रेशरमध्ये तो बाद होतोय. खोलवा टप्प्याचा बॉल होता एस्टनच्या रोखानं. आणि आता लक्ष येणारे चेंडू 5 आणि धावा या मॅचमध्ये आवश्यक आहेत. त्या म्हणजेच 28. 5 चेंडू 28 धावा. मुकेश पाटील बाद झालेत, कुणाल मात्रे बाद झालेत. संकेत मात्र एकटा या मॅचमध्ये वन मॅन शो. अगदी तशी बॅटिंग तो करतोय. इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधनं 43 धावा आतापर्यंत पाहायला मिळालेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5. रन्स करायच्यात 28. नवीन फलंदाज सुनील घरत नंबर 4 वरती पाहिजे मॅचमध्ये आणेल का परत टीम गावदेवी अंजूरला. कारण 5 बॉल 4 षटकार 1 चौकार गावदेवी अंजूरला हवाय. प्रत्येक बॉल हा सीमा पार धाडावा लागणार आहे. काय गोलंदाजी होते. ब्लॉकहोलचा वेध घेतला जातोय. बॉल टर्न केलाय डीप स्क्वेरिश मिड विकेटला. फक्त 1 धाव मिळेल. अप्रतिम गोलंदाजी. हा अनुभव आहे मोतीराम भोईरचा. गेली कित्येक वर्ष तो सातत्याने चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची आवश्यकता. आता फक्त औपचारिकता उरली या सामन्यामध्ये. मात्र संकेत मणेरा याच्याकडे अर्धशतक पूर्ण करण्याची संधी जरूर असणार आहे. 43 धावांवर खेळतोय. फक्त 17 चेंडूंचा सामना केलाय. अप्रतिम बॅटिंग संकेतनं केली आहे. मात्र इतर फलंदाजांची फारशी साथ मिळाली नाही. लॉफ्टेड फटका. बॉल निघून जाईल सीमा पार. दणदणीत षटकार. सच्चा दिलाचा माणूस भला धावून जाई ओ मदतीला. रुबाब न्यारा तोड नाही त्याला. नावाचा त्यांच्या है बोलबाला. थँक्यू डीजे. आणि या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 72. टार्गेट फार मोठं. मात्र संकेत मनेरा हे नाव कुठे छोटं. इंडिव्हिज्युअल 49 49 आणि अर्धशतक पहिलं येणार का. आणि सिंगलचा प्रयत्न आहे आणि 4 रन्स या ठिकाणी मिळतील का. बॅकअप दिला जात आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. केंद्रीय राज्यमंत्री चषकातील पहिलं अर्धशतक संकेत मनेराच्या नावावरती. थँक्यू बीजे. आणि जर बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा उभं राहून टाळ्या वाजवायला काय हरकत आहे संकेत मनेरासाठी. जरी संघ सध्या हरला असेल तरी संकेत मनेरा लढला कसं आणि एकदा बॅटर वरती संकेत यायलाच हवी. ग्रेट बॅटिंग आणि अर्धशतकानं सलामी केंद्रीय राज्यमंत्री चषकाला देणारा पहिला अंजूरचा क्रिकेटर ठरलाय. त्याचं नाव संकेत मनेरा आहे. जबरदस्त इनिंग्स संकेत मणेराच्या माध्यमातून. 2 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची गरज. चांगला बॉल आहे यावेळेस. अगदी खोलवर टप्पा होता. विकेट टू विकेट डिलिव्हरी. ब्लॉकहोलचा वेध घेणारा बॉल. चांगला ऑन ड्राईव्ह जरूर पाहायला मिळाला. मात्र फक्त 1 धाव मिळते. 1 चेंडू 1 लीगल बॉलची आवश्यकता आहे विजयाकरिता या मॅचमध्ये जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमला. क्रिकेट काय ना चुका झाल्या तर इम्प्रूव्हमेंट लवकर व्हायला हवी. खरं तर ती झाली नाही.
फिल्डर्सला याच गोष्टीचा विचार आणि प्रश्न आता पूर्ण 365 दिवस करावा लागेल. कॅचेस ड्रॉप झाल्या आणि हा येतो चौकार. एकदा संकेत मनेराची बॅटिंग आपण पाहिली तर इंडिव्हिज्युअल 54 आणि या चौकाराच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचली आहे 81. आणि मिसफिल्डच्या या मॅचमध्ये कमीत कमी तुम्ही 18 खर्च केलेत आणि तुम्ही रन्स 81 बनवल्या. 11 धावेनं सामना गमावला आणि त्याच रन बोनस राहिला. अभिनंदन टीम जीजी स्पोर्ट्स वाघांचं. मोतीराम भोईर दादा लाईनअप करायचं. टीम अंजूर सुनील दादा घरत लाईनअप करायचं. सेकंड करूनच तुम्हाला मैदान सोडायचं आणि या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचकडे आपण लक्ष टाकूया. केतन म्हात्रे 47 धावा त्यानं बनवल्या. चौकार मारले 4, षटकार मारले 3, 18 चेंडूंचा सामना करत 47 धावा केतन म्हात्रेच्या बॅटमधनं आल्या. केतन म्हात्रे म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील हे वादळ आहे. जिथे जिथे जाईल तिथे तिथे ते घुंगावतं आणि आज देखील अंजूरच्या सिद्धिविनायक क्रीडा नगरीवरती केतन वामन म्हात्रे या नावाचं स्ट्रोम वादळ तुम्हाला पाहायला मिळालं. त्याला देणार होतं आपण मॅन ऑफ द मॅच, कारण गोलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा स्पेल टाकला. विकेट मात्र कोणतीही त्याच्या खात्यामध्ये नाही आहे, तरी देखील केतन म्हात्रे ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ओव्हर टू यू मनीषजी पाटील. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ओमी आपण देणारच आहोत, पण एक सूचना असेल लगेच. जय हरी रांजोळी आपण लगेच कुठलाच वेळ वाया न घालवता क्षेत्ररक्षण पहिला सेट करून घ्यायचंय. आणि चिंचगर धनंजय स्पोर्ट चिंचगर संघाने आपले 2 बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉम्पिटिटिव्ह बॉक्समध्ये येणार आहे, याची दखल लगेच घ्या. 2 मिनिटाच्या आत जय हरी रांजोळी आपण फील्ड सेट करून घ्यायचे. त्या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार केतन म्हात्रे यांना दिला जाणार आहे. खरं तर अर्धशतकाचा मानकरी ठरू शकला असता, पहिला अर्धशतक वीर केंद्रीय राज्यमंत्री चषकातला ठरू शकला असता केतन, पण 3 धावांनी त्याचं अर्धशतक हुकलेलं आहे. तरी देखील त्याने सामना जिंकलाय म्हणून त्याला दिला जाणार आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सन्माननीय अविनाश जोडे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन आपण केतनचा आपण गौरव करणार. सन्माननीय अविनाश जोडे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत अंजूर यांच्या वतीने सन्मान चिन्ह दिलं जाणार.